नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि भूजल शोधक मित्रांनो, माझं नाव दत्तात्रय भवर. भूजल गुरु चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओ बनायचं कारण म्हणजे जे शेतकरी बोरवेल घेतल्यानंतर फेल गेल्यानंतर लगेच 24 तासाच्या आतमध्ये किंवा एकदम अर्जंटमध्ये लवकर बुजून टाकतात, तर त्याच्यापासून होणारे नुकसान आणि ते कसे टाळता यावे याच्याबद्दल आपण आज ह्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहोत. तर व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर काही शेतकरी लोक पावसाळ्यामध्ये बोरवेल घेतात. तर पावसाळ्यात जरा बोरवेल घेतला तर त्याला थोडं फार का होईना पाणी लागतं, म्हणजे तो बोरवेल फेल गेला म्हणून असं लक्षात येत नाही, म्हणजे त्याला पावसाळ्यामध्ये थोडं फार का होईना पाणी लागतं. तर आपल्या भागामध्ये म्हणजे जवळपास सर्व ठिकाणी जवळपास जास्त करून 75% 80% जवळपास शेतकरी उन्हाळ्यामध्ये बोरवेल घेत असतात. तर उन्हाळ्यामध्ये काय होतं नेमकं की जमिनीची पाण्याची पातळी खूप खोल गेलेली असतात आणि त्याच्याशिवाय सध्याला आता म्हणजे पहिले लो प्रेशरच्या गाड्या राहत होत्या आणि आता हाय प्रेशरच्या गाडी राहतात. त्याच्यामुळे पातळी खोल गेल्यामुळे आणि हाय प्रेशरची गाडी असल्यामुळे तर बऱ्याचशा वेळेस बोरवेल घेताना पाणी वर येत नाही. तर नेमकं बोरवेल पाणी वर न आल्यामुळं तो लगेच फेल झाला म्हणून जाहीर करतात. तर बोरवेल फेल गेला म्हणून लगेच जाहीर करणं हे एकदम चुकीचे आहे. तर माझी पाणी शोधक मित्रमंडळींना विनंती आहे की कमीत कमी ज्यावेळेस तुम्ही बोरवेल पॉईंट शोधता, तर ज्यावेळेस ठिकाणी तुम्ही बोरवेल पॉईंट देतात तर त्या ठिकाणी कमीत कमी जमिनीमध्ये खडकामध्ये गॅप असायला पाहिजे, म्हणजे पाण्याच्या लाईनी असायला पाहिजे. भलं त्या पाण्याच्या असो किंवा ड्राय असो. जर तुम्ही ड्राय जागेवर किंवा पाण्या जागेवरती जरा लाईनवरती पॉईंट दिला तर जर एखादा बोरवेल फेल पण गेला तर तिथं पाकी असल्यामुळं तिथं हिवाळ्यात आणि पावसाळ्यात अशा ठिकाणी पाणी येऊ शकतं. तर बऱ्याचशा ठिकाणी असं मी अनुभवलेलं आहे की बऱ्याचशा ठिकाणी बोरवेल हा म्हणजे पाण्याच्या लाईनवर घेतलेला नसतो. तर मग अशा ठिकाणी तो बोरवेलला पाणी येण्याचे चान्स खूप कमी असतात. तर ज्या ठिकाणी लाईन आहे किंवा क्रॉसिंग आहे तर अशा ठिकाणी जर बोरवेल घेतलेला असेल आणि जर तो ड्राय पण गेला असेल तर अशा ठिकाणी 100% पाणी येण्याचे चान्स असतात. कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी कमी असल्यामुळे तिथं पाणी नाही राहत. पण ज्यावेळेस पावसाळा झाल्यानंतर हिवाळा येतो तर हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये अशा ठिकाणी पाणी त्याला येण्याचे चान्स असतात. फेल गेला म्हणून त्याला लगेच बुजू नका. तर त्याच्यासाठी तुम्हाला मी एक पहिला पर्याय सांगतो. तर एखादा जर बोरवेल फेल गेला त्याच्यामधून जर पाणी नाही आलं तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा माहिती आहे का, एक टँकर घेऊन जा आणि टँकरनं त्या बोरवेलमध्ये पाणी सोडवा. जर त्या बोरवेलमध्ये पाणी सोडल्यानंतर जरा तो बोरवेल आतमध्ये पाणी घेत असेल, जरा तो जमिनीमध्ये पर्क्युलेशन होऊन जर ते पाणी पास होत असेल तर अशा बोरवेलमध्ये परत हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये त्याला पाणी येऊ शकतं. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी सोडल्यानंतर जरा तो बोरवेल आतमध्ये जर पाणी घेत नसेल तर तो बोरवेल एखाद्या वेळेस बुजला तरी चालू शकतो. कारण तो आतमध्ये पाणी घेत नाही याचा अर्थ असा होतो की तो बोरवेल म्हणजे खडकाच्या जॉईनवर घेतलेला नाही आहे किंवा लाईनवर घेतलेला नाही, पाखीवर घेतलेला नाही किंवा क्रॉसिंगवर घेतलेला नाही असं आपल्याला लक्षात येतं. तर त्याच्यासाठीच मी म्हणजे आपल्या पाणी शोधक मित्राला हीच विनंती केली पहिले की तुम्ही पॉईंट देताना कमीत कमी खडकामध्ये जॉईन असावा, तिथं क्रॉसिंग असावी, तिथं पाण्याची लाईन असावी. भले ती ड्राय असली तरी चालते. पण जरा बोरवेल फेल गेला तर कसं आहे, जरा त्याच्यामध्ये फेल गेल्यानंतर जरा शेतकऱ्यांनी जर पाणी सोडलं आणि जरा तो बोरवेल जरा आतमध्ये पाणी घेत असेल तर तो बोरवेल भवितव्यात चालू शकतो असं माझं मत आहे. तर डायरेक्ट बुजू नका, पहिले त्याच्यामध्ये पाणी सोडून बघा. पाणी घेतलं तर तो सक्सेस आहे असं समजा आणि तो बुजवू नका. आणि त्याला दुसरा पर्याय असा आहे की जर एखादा बोरवेल लाईनपासून एक 2-3 इंच जरा बोरवेल बाजूला जरा मारला गेला असेल तर तो पण बोरवेल बुजू नका. कारण पाऊस पडल्यानंतर पर्क्युलेशन झाल्यामुळं एखाद्या वेळेस जरा कच्चं रान असेल तर तिथं जवळपास 2-4 इंच थोडसं बाजू जरा पाणी असेल तर एखाद्या वेळेस कच्चं रान असल्यामुळं पाण्याच्या दाबामुळं तिथली माती ओली होऊन ती आतमध्ये तुमच्या बोरवेलमध्ये पाणी येण्याचे चान्स असू शकतात. कारण सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी कमी असल्यामुळं तिथं दाब नाही राहत, प्रेशर नाही राहत, त्याच्यामुळं आपल्या बोरवेलमध्ये पाणी उतरत नाही. पण जेणेकरून पाऊस झाल्यानंतर ज्यावेळेस पूर्ण जमिनीमध्ये पूर्ण पाणी होतं त्यावेळेस अशा वेळेस पर्क्युलेशन
पॉप्युलेशन होऊन पाझर तयार होऊन अशा टायमाला पाख्या जर बारीक पण असेल किंवा एकदम छोट्या छोट्याल्या असेल तर त्या मोठ्याल्या होण्याचे चान्स असतात. अशा गोष्टीमुळं तुमचं नुकसान होण्याचं टाळू शकतं. जर तुम्ही बुजवलं तर तुमचं 100% नुकसानच होणार आहे. पण जर तुम्ही बोरवेल बुजवला नाही आणि 1 वर्षभर ठेवला म्हणजे अशा टायमाला बराचसा त्याचा फायदाच होतो. कारण जरा बारीक पाख्या असेल तर पावसाळ्याच्या प्रेशरमुळं त्या मोठ्याल्या होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट, जरा तुमचा बोरवेल कोरडा गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जरा जे आता नवीन टेक्निक निघलेली आहे बोरवेलमध्ये कॅमेरा सोडून चेक करणे. तर बोरवेल फेल गेला म्हणून लगेच बुजू नका, पण त्याच्यामध्ये कॅमेरा सोडून बघा तुम्ही. कॅमेरा सोडल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये त्याला पाख्या पडलेल्या आहे की नाही किंवा ओल्या आहे की नाही, किती पाणी टिपकतं वगैरे सर्व माहिती आपल्याला कॅमेऱ्याद्वारे कळू शकतं. तर तुम्ही कॅमेरा सोडला तर तुम्हाला किती लेवलला पाणी लागलेलं आहे याचा पण अंदाज येऊ शकतो. तर तुम्ही तिथं जसं की आपण विहीर फोडण्यासाठी ब्लास्टिंग करतो तसे तुम्ही ब्लास्टिंगचे तोटे जे दारूगोळा म्हणतो आपण त्याला तोटे, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये सोडून त्याला तुम्ही तिथं फोडू शकता. तर तसं फोडल्यामुळं तर तुमच्या बोरवेलला पर्क्युलेशन होत असेल, थोडंफार टिपका येत असेल तर अशा ठिकाणी जर पाणी जवळ असेल तर त्याच्यामुळं तुमच्या बोरवेलमध्ये चांगलं जास्त पाणी पण येऊ शकतं. तर इथं पण आपली नुकसान वाचू शकते. तर असं बऱ्याचशा वेळेस आमच्या भागामध्ये असं बघितलेलं आहे की बोरवेलला पाणी लागलेलं आहे पण एकदम कमी पाणी लागलेलं आहे. म्हणजे पाझर पाणी, म्हणजे सुरुवातीला अर्धा तास चालतो, 15-20 मिनटं चालतो. अशा बोरवेलमध्ये आमच्या भागामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तोटे फोडलेले आहेत. तर तोटे फोडल्यानंतर त्याला पाणी वाढलेलं आहे. तर तुम्ही हा एक पर्याय वापरू शकता. बोर बुजवण्याआधी योग्य भूजल तज्ज्ञाचा नक्की सल्ला घ्या. कारण तुम्हाला जरा भूजल तज्ज्ञाचा सल्ला घेतला तर नक्कीच एखाद्या वेळेस फायदा होऊ शकतो. कोणत्याही पाणी शोधकाने तुम्हाला बोर पॉईंट दिला असेल तर 100% सक्सेस होईलच अशी गॅरंटी कोणताही पाणंडी किंवा पाणी शोधक देऊ शकत नाही. कारण ज्यावेळेस तो त्याच्या अभ्यासानुसार पॉईंट देत असतो तर तो अशा ठिकाणी पॉईंट देत असतो की त्याचा जो अनुभव आहे, ज्या ठिकाणी पाणी लागण्याचे चान्स असतात अशाच ठिकाणी पाणी शोधक बोरवेल पॉईंट देत असतो. काही पाणी शोधकाकडनं होती गलती की त्यांना अनुभव कमी असतो तर ते चुकी जागेवरती पॉईंट देतात. पण जवळपास 80-90% पाणी शोधक मित्र असे आहे की त्यांना खूप अनुभव आलेला आहे आणि ते खूप दिवसापासून काम करतात. तर ते शक्यतो जिथं 2 खडकाचा जॉईन असतो किंवा पाण्याच्या पाख्या वगैरे असतात अशा ठिकाणीच पॉईंट देत असतात. तर 2025मध्ये असे माझ्या काही समोर व्हिडिओ आलेले आहे, म्हणजे चालू वर्षी, की काही शेतकऱ्यांनी बोरवेल घेतले आणि ते फेल गेले आणि त्यांनी त्याला क्रेशिंग पाईप टाकून त्याचे तोंड बांधून ठेवले. तर तोंड बांधून ठेवल्यामुळं पाऊस झाल्यामुळं तिथं खडकामध्ये गॅप असल्यामुळे त्या पाणी शोधकाने व्यवस्थित पॉईंट दिल्यामुळं फक्त फेल गेला होता, ड्राय गेल लाईन मिळाल्यामुळे. तर असे काही पॉईंटमधून पावसाळ्यामध्ये ॲटोमॅटिक वरती पाणी येऊन उकळ्या मारू लागलेले असे बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही पण बघितले असेल. तर शक्यतो ह्या गोष्टी सर्व लक्षात घेऊन बोरवेल घेतल्या बुजू नका, हीच माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण ह्या चॅनलवरती रेग्युलर भूजलविषयी व्हिडिओ अपलोड करत असतो, तर नक्की हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमच्या पुढे रेग्युलर माझे भूजलविषयी व्हिडिओ येत राहील. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा. धन्यवाद.